सांभाळणारे, दलितांना सोबत घेऊन चालणारे, पडितांचे दारिद्र्य करणारे अखंड हिंदुस्थानचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसांना कसं जगावं आणि याच मातीतल्या माणसांना कसं लढावं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज व त्यांच्या संविधानामुळे आता भारत देश सुरळीत व्यवस्थित चालू आहे असे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या संविधानामुळे आता भारत देश सुरळीत व्यवस्थित चालू आहे असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारत मातेच्या कुशीतून हातक्रांती करणारे वस्ताद लवजी साळवे अशा थोर पुरुषांना मी अभिवादन करतो. उपस्थित सर्व पाहुण्याचे स्वागत तुमच्या टाळ्यांच्या गजरात करतो. उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत तुमच्या टाळ्यांच्या गजरात करतो. शब्दात माविना शौर्य त्यांचे, शब्दात माविना शौर्य त्यांचे, कार्यात दिसे त्यांची महानता. शब्दात माविना शौर्य त्यांचे, कार्यात दिसे त्यांची महानता. या संविधानाच्या माध्यमातून आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठ्या उत्साहाने एकत्र जमलेलो आहोत. खरं तर सर्वप्रथम तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. स्वातंत्र्याचा सूर्योदय जरी 15 ऑगस्ट 1947 झाला असला तरी स्वातंत्र्याला आकार देणारा दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950 हा होय. खरं तर आपण प्रजासत्ताक दिवस हा मोठ्या उत्साहाने विविध कॉलेजमध्ये, विविध शाळांमध्ये, विविध गावामध्ये, विविध ग्रामपंचायतीमध्ये, विविध महाराष्ट्रभर आणि देशभर हा मोठ्या संख्येने आपण प्रजासत्ताक दिन हा साजरा करत असतो. आणि आपण प्रजासत्ताक दिनाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो. खरं तर आपला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 ला मिळालं होतं, पण आपला पूर्णपणे संविधान आपल्याला लागू नव्हतं झालं. पूर्णपणे प्रजेच्या हाती सत्ता नव्हती आली आणि पूर्णपणे सत्तेची सत्ता आणि पूर्णपणे संविधान हा 26 जानेवारी 1950 ला लागू झालं. तेव्हापासून आपण प्रजासत्ताक दिन हा मोठ्या उत्साहाने, मोठ्या तयारीने साजरा करत आहोत. आपण बघत आहोत की मोठे विविध शाळांमध्ये खूप मोठ्या संख्येने तयारी करत आहोत. आपल्या हॉस्टेलमध्ये देखील खूप सारी तयारी वगैरे चालू करत आहोत. अशा साऱ्या मोठ्या उत्साहाने आपण साजरा करत असतो. खरं तर मला या गोष्टी उदाहरणायचंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं की थोर पुरुषांनी आपला थोर पुरुषांनी आपण चांगल्या गोष्टी दिल्या. त्यांनी काहीतरी आपल्याला चांगले मिळवण्यासाठी खूप काही आपल्या जीवाची धडपड केली. मला एवढंच म्हणायचं, थोर पुरुषाबद्दल मेल्यानंतरही जिवंत असते त्याला थोर पुरुष म्हणते. थोर मेल्यानंतर जो माणूस विस्मरणात राहते ते माणूस स्वतःसाठी जगते आणि जो माणूस लक्षात राहते ते माणूस इतरांसाठी लागते. मला वाटतं थोर पुरुष हे माणसं इतरांसाठी जगले त्याच्यामुळे ते आपल्या कायम लक्षात आहे. आपण थोर पुरुषांच्या माध्यमातून, त्यांच्या आचारातून, त्यांच्या विचारातून फक्त आपल्याला एकच गोष्टी घ्यायच्या आहेत की चांगले ज्ञान आपल्यामध्ये घ्यायचे आहे, जेणेकरून आपला भारत देशाला आपला लवकरात लवकर समृद्ध करायचा आहे. लवकरात लवकर आपला महासत्ता आपला भारत देशाला बनवायचा आहे. त्याच्यासाठी आपला खूप धडपड करायला लागते. तुम्ही म्हणतात काय करावं लागेल आपला भारत देश समृद्ध करायचा असेल तर? तुम्ही म्हणतात काय करायचं असेल, नुसतं भाषण देतं काय करावं लागेल? मी म्हणतो आपल्या छोट्या मोठ्या गोष्टीपासून सुरुवात करायला लागेल. तेव्हा कुठं तरी आपण चांगल्या गोष्टीची आपण तयारी करू. तुम्ही म्हणतात काय केली पाहिजे तर? जसे की कॉलेजच्या मैदानातला कचरा कुठेच टाकला पाहिजे. विविध शाळा आपला दैनंदिन व्यवहारात आपला खोटरपणा टाळायला पाहिजे आणि भ्रष्टाचार मुक्त केला पाहिजे. क्षेत्रामध्ये आपण केली पाहिजे. काहीतरी नवीन निर्माण करण्यासाठी वापर करा आणि तुम्ही काहीतरी नवीन निर्माण करून आपला भारत देशाला द्या, जेणेकरून आपला भारत देश लवकरात लवकर महासत्ता होईल. तुम्ही तरुण युवक या भारताचे पॉवर हाऊस आहेत आणि ते विनाशासाठी नव्हे तर विकसित भारत 2047 स्वप्न अंमलात आणण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी ते आपल्याला वापरायचं आहे. एवढंच बोलतो आणि जाता जाता तुमच्यापाशी एवढंच सांगतो, बोलण्यासारखे भरपूर आहे आणि बोलणारे देखील भरपूरच. बोलण्यासारखे भरपूर आहे आणि बोलणारे देखील भरपूर असतील, पण काळाच्या आणि वेळाच्या बंधनामुळे आपण इथे सगळेजण झकडलेलो आहोत. पुन्हा काळाच्या आणि वेळाचे भान ठेवून मी इथेच थांबतो, इथेच रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.